श्री स्वामी समर्थ। हा आजचा स्वामींचा सुसंवाद तुझ्यासाठीच आहे। जर तुला वाटत असेल की तुझे कुणीच वाईट करू नये तर स्वामींचा हा सुसंवाद शेवटपर्यंत एक कृपेस पात्र होशील। स्वामी म्हणतात की जेव्हा अंधार असेल तेव्हा त्या अंधारात जाणे टाळावे, मात्र जे आपल्याला अंधारात ठेवतात अशा व्यक्तींना कधीही टाळू नये। वेळ आली की तुम्हाला अशा व्यक्तीकडून काहीतरी शिकायला मिळत असते, त्यामुळे अशा व्यक्तींच्या जाळ्यात पुन्हा कधीही अडकू नये। हे कलियुग खूप चमत्कारिक आहे। इथे फक्त कामापुरतेच आणि स्वार्थ साधेपर्यंतच एकमेकांशी संबंध जोडले जातात, म्हणून तुलाही कुणाशी सावधगिरीनेच वागावे लागेल। कधीही चार लोक काय म्हणतील या विचाराने मागे हटणे हेच काही जणांच्या आयुष्यात चालू आहे। स्वामी म्हणतात की जे स्वतःला योग्य वाटेल तसेच जगावे, इतर काय म्हणतील ते म्हणत राहतील आणि एक दिवस त्यांना जे म्हणायचे आहे ते विसरून जातील। जर तुला माझी ही संकल्पना उमगली असेल तर पुढील सुसंवाद शांतपणे ऐक। नेहमी इतरांशी प्रामाणिक राहा, कारण प्रामाणिक मनुष्याची फसवणूक जरूर होते परंतु नुकसान नाही। नेहमी तुम्ही काय करत आहात याला साक्षीदार परमेश्वर असतो। खूप जणांना असे वाटते की आमचं तरुण वय आहे, मग आम्ही आता का देवधर्म करावा, पण तरुण वयात का नामस्मरण करावे हे एक। तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते। या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तृत्व करेल, त्याच कर्तृत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते, कारण या वयात मुले खूप हुशार असतात। या वयात जे कर्म तरुण मनुष्य करेल त्या कर्माचे सुख व दुःख या जीवाला भोगावेच लागतात। मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व आपल्या जीवनात देवाची शक्ती प्राप्त होऊन या नरदेहाचा उद्धार करण्यासाठीच तरुण वयात नामस्मरण करावे। म्हातारपणी नामस्मरण होत नाही, कारण त्यांनी संपूर्ण जीवन हे संसाराची चिंता करण्यात व्यर्थ घालवलेले असते। नामस्मरण हे तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी एक अमृत असते। त्या नामस्मरणाच्या अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ती मिळते। नामस्मरण का करायचे तर तरुण वय हे अल्लड असते। या वयात मुलामुलींचे विचार व मन स्थिर नसते, मग त्या मनाला व विचारांना स्थिर फक्त हे नामस्मरणच करू शकते। त्यांना या वयात जगाचा अनुभव नसतो। कोण कधी फसवेल, कधी घात करेल किंवा जीवनात काही मृत्यू येईल हे सांगता येत नाही, म्हणून नामस्मरणाने खूप काही समस्या सुटतात। हल्लीच्या मुलांना नेट, टीव्ही, मोबाईल यांचे वेड लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर होत नाही। सतत तेच विचार, तेच जीवन जगल्यामुळे मुलांच्या मनात वाईट विचार येतात। बारीक सारीक गोष्टींवरून मुले चिडतात, लगेच राग वाढत जातो। काही वेळेला राग हा इतका वाढत जातो की दुसऱ्यांचा घात करावा इतपत विचार टोकाला जातो। यामुळे या स्पर्धेत स्वतःच्या आत्म्याला व शरीराला सतत गुंतवून ठेवल्यामुळे त्यांचे जीवन हे अगदी नीरस होऊन जाते। दुसऱ्यांच्या पुढे जाणे व खूप पैसा मिळवणे हाच त्यांच्या जगण्याचा उद्देश होऊन जातो। पण मन या सुखवस्तू मिळाल्यामुळे विचलित होऊन काही वेळेला वाम मार्गाला जाते, कारण वाम मार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे हेच असते। या मनाला स्थिर करण्यासाठीच तरुण वयात नामस्मरण करणे गरजेचे असते। नामस्मरणाने एक वेगळीच दैवी शक्ती प्राप्त होते। मुलांचे मन स्थिर राहिल्याने त्यांना चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव होते। वाईट कर्म करण्यास त्यांचे मन घाबरते, कारण मनात त्यांनी नामाची माळ जपलेली असते।
त्यामुळे त्यांच्या हातून वाईट पाप घडतच नाही, म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. नामस्मरणामुळे खूप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जसजसे नामस्मरण वाढत जाते तसतसे अवतीभोवती दैवी शक्तीचे संरक्षण कवच निर्माण होते. त्यांच्या जीवनाची दोरी देवाच्या हातात असते. देवाचे संरक्षण वलय त्या मुलांना प्राप्त होते. चिंता, भय यांची जागा त्यांच्या जीवनात देवाच्या चिंतनाने घेतली जाते. देवालाही सुंदर ताजे फूल आवडते, परंतु हे सुंदर फूल म्हणजे निष्पाप मन देवाला आवडते. म्हणूनच तरुण वयात नामस्मरण करायचे असते. म्हणून प्रत्येक तरुणाने दिवसातून एकदा तरी नामस्मरण करायला हवे. हेच जीवनातील खरे अमृत आहे. आज प्रत्येक आई वडिलांची जबाबदारी हीच आहे की आपल्या घरातील लहान बाळांना आतापासूनच नामस्मरणाची गोडी लावावी. बाळा, मी तुला हे सांगितले याचा अर्थ असा आहे की तू माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. म्हणूनच मी तुला वेळोवेळी तुझ्या गुणांची पातळी वाढवण्यासाठी असे सुसंवाद तुला सांगत असतो व सोबतच नामाची एक साखळी तयार करायला सांगत असतो. भलेही तुला एक कठोर संकट वाटत असेल, पण यातील एक ना एक शब्द हा खरा ठरतो. म्हणून नित्य जपावे स्वामी नाम, संकटकाळी हेच धरेल तुझा हात. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा हा सुसंवाद आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.